आमच्या कॅमेरामॅनची हालत बघा. करताना असं वाटतंय त्या काळच्या महाराजांच्या काळातल्या माणसांची फिटनेस कशी असेल यावर नाही अंदाज बांधता येतो. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा विषय आहे हा की तांदूळवाडी किल्ला, सफाळेमध्ये असलेला तांदूळवाडी किल्ला. आणि हा किल्ला बघायला गेला तुम्ही तर खूप क्वचित लोकांना माहिती आहे हा किल्ला. आणि आम्हाला पण एका मित्राने सजेस्ट केला की दादा जा हा किल्ला कव्हर कर. तर ह्याच किल्ल्याला भेट देण्यासाठी आज आलो आहोत. तर आम्ही आता तांदूळवाडी या गावामध्ये आहोत. म्हणजे खाली आता येताना आम्हाला एक शाळा लागली, शाळेतून जसं जसं वरती आलोय. तर आता इथून पूर्ण गड चढायचा आहे. तर पूर्ण गडावर चढताना किती टाइम लागतो आणि वरती काय काय आहे यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. तर आपण पटापट, कारण की ऑलरेडी खूप लेट झालेलं आहे आम्हाला. आज बघायला गेलं तर आज पहिल्यांदा माझे मोठे बंधू म्हणजे माझा दादा माझ्यावर आहे. दादा बोल, काय बोलशील? नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तर आज दादा माझ्यावर आहे, पहिल्यांदा आलाय. तर आज आपण पटापट आपण चालू करूया किल्ला सर करायला. तांदूळवाडी हे पायथ्याचे गाव आहे. तसेच गावात प्रवेश करताच आपल्याला पहिली दिसते ती म्हणजे गावातील प्राथमिक शाळा. त्या शाळेच्या बाजूने जाणारा रस्ता, त्या रस्त्याने आम्ही गडाची वाट चालू लागलो. चालत असताना त्या गावचे वातावरण आणि निसर्गाने केलेला हिरवळीचा वर्षाव बघूनच मन अगदी भरून गेले. कधी एकदा गड चढतो असे मनातून सारखं वाटत होतं. हे बरं आलं, गावाले ओरडले ना. जमिनीतलं हा किल्ला पालघर जिल्ह्यातील लालठाणे गावाजवळ सफाळे रेल्वे स्थानकापासून 7.5 किलोमीटर अंतरावर आहे. भुवड गेला, भुवड आहे त्याच्यात. काय बोलतो? पांढरे. तर या किल्ल्यापर्यंत कसं यायचं तर बघायला गेलात तर इथून तुम्ही इथं राहत असाल तिथे दादरवरून ट्रेन पकडायची. दादरवरून तुम्ही विरारला येऊ शकता. विरारवरून दुसरं स्टेशन सफाळे आहे, म्हणजे वैतरणानंतर सफाळे. तिथून कोणतंही तुम्हाला वाहन भेटेल तिथपर्यंत येण्यासाठी. मी तर बोलेन तुम्ही की बस प्रेफर करा, कारण की तीच तुम्हाला इझी आणि सुटेबल पडते. कारण की बाकीचे लोक चार्जेस त्यांच्या मनाप्रमाणे सांगतात, हे तर तुम्हाला माहिती आहे प्रत्येक ठिकाणी. त्यामुळे मी असं बोलेन की तुम्हाला की बसनीच या तिथपर्यंत. आता वरती जायला किती टाईम लागतो आता तुम्हाला सांगतो. जर बघायला गेला तर आता 12 वाजलेत. आता बघतो वरती जाईपर्यंत किती टायमामध्ये हा किल्ला सर करतो. तर खूप मजा येणार आहे, कारण की आता बघायला गेलं ना थोडा पाऊस आला आहे. असं बघायला गेलं ना, तसे आम्ही एंट्री केली वरती चढायला आणि पहिलं तर बघायला ना पूर्ण ऊन होतं आणि पाऊस लागायला लागला ना जरा बरं वाटलं. हे बघा सीन, बघा तुम्हाला दाखवतो सीन बघा. आज माझ्याबरोबर 2 जण आहे, कारण की येणार होते अर्ध्याने टांग दिली. उठलेच नाही सकाळी एवढ्या लांब जायचं म्हणून. हे बघा सीन बघा इथले. पावसामुळे गडावर जंगल खूपच वाढले होते. त्या जंगलातून आम्ही वाट काढत पुढे सरकत होतो. आजूबाजूला मोठी झाडे झुडपे, मध्ये येणारा पाऊस आणि भयानक शांतता.
झाडावरची पाने खाली पडताच मन कसं चर्र होत होतं. एवढी भयान शांतता पसरलेली होती. जसजसं आम्ही पुढे सरकत होतो तसतशी मनातील भीती आणखी वाढत होती. जंगलातील ती नीरव शांतता पाहून असं वाटत होतं की आजूबाजूला आमच्या व्यतिरिक्त कोणीच नाही. फाटे फुटतात एका रस्त्याला. तर इथे एक चांगली गोष्ट आहे की त्याने एरो करून ठेवलेत. म्हणजे जी बरोबर रस्ता आहे ना त्याला एरो करून ठेवलेत. एक चांगली गोष्ट आहे. तर ते नक्की ना ऑब्विसली आपल्या सुधारणा नका आला. पुढे चालत गेल्यावर जंगल जास्त दाट झालेले दिसून आले. ना पायाखालचा रस्ता नीट दिसत होता ना पुढे सरकायला कळत होते. आजूबाजूला खानापुना बघत आम्ही गड सर करत होतो. त्यात मध्येच पाऊस रिमझिम लागत होता. रस्ता एकदम खडकाळ होता. पुढे जायला भीती वाटत होती पण गडावर जायची जिद्द मनात होती. मी तुम्हाला मागाशी म्हटल्याप्रमाणे इथे जास्त लोक येत नाहीत. त्यामुळे तुम्ही बघता ना आतापर्यंत पूर्ण जंगल वाढलेलं आहे आणि पूर्ण रस्ता असा पॅक झाला आहे. कवर झाला पूर्ण. काय दिसत नाही. याल तर एकटे येऊ नका. बरोबर आणा. आमच्या कॅमेरामॅनला सल्यूट करायला लागेल. अरे या जंगलातून शूटिंग करताना कॅमेरामॅनला सल्यूट करायला लागला. आमच्या त्यानं पूर्ण कॅमेरा आमचा भिजवला आहे. त्यातनं थोडासा दम लागला, जास्त नाही, कारण की खूप दिवसांनी ट्रेकिंग करतोय. थोडासा क्वचित दम लागलाय.
त्यामुळे 2 मिनटं थांबूया इथे. मी तर बोलतोय थोडा पक्ष्यांची किलबिल तुम्हाला ऐकायला येत असेल तर थोडा बोलतात ना थेरपी, निसर्गामध्ये आल्यावर एक थेरपी घ्यायची असते. थोडं शांत बसूया, ऐकूया, परत वर चढायला सुरुवात करूया. तांदुलवाडी गडाच्या निर्मितीचा काळ कागदपत्रे अज्ञात असला तरी गडावरील उपलब्ध वस्तू आणि संरचनेवरून सदर गड शिलाहारकालीन राजवटीच्या कालखंडात म्हणजे इसवी सन 18व्या ते 12व्या शतकात उभारला असल्याची दाट शक्यता आहे. हे बघ, तू वरती टोक दिसतं ना, ते वरती इकडं जायचंय. अजून हां, इथे एक ससे वाटतं दिसतं, ते काही बोर्ड लावला पाठीमध्ये. ससे दिसतं इथे. अजून आमचं अर्ध पण झालं नाही. वरती टोकावर जायचं आपल्याला. नंतरच्या कालखंडात इसवी सन 1454च्या सुमारास गुजरातचा सुलतान बहादूर शाह याने उत्तर कोकणाचा प्रांत जिंकून घेतला आणि तांदुलवाडीचा किल्लेदार म्हणून मलिक अल्लाउद्दीन या सरदाराची नेमणूक झाली. 16व्या शतकाच्या सुरुवातीस सदर गड पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. त्यानंतर इसवी सन 1737च्या सुमारास बाजीराव पेशव्यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांविरुद्ध उत्तर फिरांगण मोहीम राबवली. सदर मोहिमेदरम्यान तांदुलवाडी गड 2 मे 1737च्या सुमारास स्वराज्यात दाखल झाला. सदर मोहिमेत विठ्ठल विश्वनाथ आणि आवजी कवडे या सरदारांनी अतुलनीय पराक्रम गाजवल्यामुळे त्यांच्या सैनिकांस बक्षीस म्हणून वाटण्याकरिता 500 रुपये चिमाजी अप्पांनी पाठवल्याची नोंद पेशवे राजकीर्तीत सापडते. वैतरणा नदीच्या राळात असलेला हा गड वैतरणेचा खडा पहारेकरी म्हणून जनमानसात नावारूपात असलेला आहे. गडावर असलेल्या वस्तूंमध्ये बालेकिल्ला, गोडमाल, हजेरीमाल, काही बनवण्यात असलेली जुजवी तटबंदी, मुख्य प्रवेशद्वार, बुरुज, शिबंदीची घरे, सप्तमातृकास्थान असलेली प्राचीन कुंडे आणि काळाच्या ओघात लुप्त होऊन पाहणाऱ्या पाण्याच्या टाक्या इतके दुर्गावशेष पाहावयास मिळतात. वसई मोहिमेदरम्यान मराठा सरदार शंकराजी केशव फडके यांनी चिमाजी अप्पांना लिहिलेल्या पत्रात तांदुलवाडी गडावर 60 पाण्याच्या टाक्यांच्या सरसगिरीसाठी 5 गवंडी पाठवून देण्यासंबंधित पत्रव्यवहार केला होता. परंतु सद्यस्थितीत गडाच्या राळात केवळ 23 पाण्याच्या टाक्या निदर्शनात आल्या असून 37 टाक्या काळाच्या ओघात लुप्त झाल्या आहेत. जसं आपण थोडं वरती चढून येतो ना, आपल्याला एक बोर्ड दिसतोय. मे बी पूर्ण मॅप दाखवला त्या ह्याच्यावर, त्या बॅनरवर. राहुल दाखव जरा बॅनर. कारण की ह्याच्यामध्ये पूर्ण 13 पॉईंट आहेत दाखवले त्यांनी, म्हणजे मॅप सगळं. तर हे पूर्ण आपल्याला बघायचे आहेत. हजेरीमाल, घोडमाल, देवटाके, महादरवाजा, पाण्याचे टाके, वाड्याचा चौथरा, पायळीचा सुळका, बालेकिल्ला, तटबंदी, 2 जोड टाके, तलाव, 7 पाण्याचे टाके आणि पाण्याचे टाके. तर एवढं आपल्याला सर्व कव्हर करायचं आहे. आता हा मॅप बघून घ्या आणि आम्ही पण याचा फोटो काढतो आणि चला वरती जाऊया. चल राहुल, फटाफट वरती जाऊया. ज्या कारणासाठी आलं, आता खरा ट्रेक इथून सुरू होतोय. बघायला गेलं तर तुम्ही आतापर्यंत चढलो तर काहीच नव्हतं, फक्त जंगल होतं. त्या जंगलात खूप भयान शांतता होती. आता बघायला गेलात ना, तर खरा ट्रेक चालू झाला आता इथून. कारण की जसं आपण वरती चढतो जशी वाट आहे ना, अशी उभीच्या उभी होत जाते. येताना काय वाटलं नाही, काय असा रुंद सपाट भाग होता. आता जसं वरती चढतोय ना, तसं उंच सकाळचा भाग येतोय. आणि एक चांगलं आहे, बाजूनं पाण्याचा ओढा वाहतोय. तो आवाज खळखळ तुम्ही ऐकत असाल तर, तुम्हाला आता आवाज झाला ना तो ऐका, पण खूप मजा येते. मला असं वाटतं जेव्हा जोरात पाऊस येत असेल ना, जबरदस्त पाणी वाहत असतात.
म्हणजे पाणी इकडे पण येत असणार आणि दोन्ही साईडने बघा, ह्या साईडला पण आहे आणि ह्या साईडला पण आहे. जबरदस्त पाऊस असतो ना, आणि तो फिरला वेगळाच असता तो, आणि खूप अडचण झाल्या सगळ्याला. हा धडपडला तर असता कोण ना कोणी तो. आणि ते पाण्याचा फोर्सच, हे वाट बघूनच पाण्याचा फोर्सची विचार कर किती असेल. हा एवढं त्यांनी अजून नफा करून ठेवलं पाण्याने. बघायला गेलात ना, इथे काही टक्के खूप हार्ड आहे. म्हणजे हे बघा, इथलं तुम्ही उंचावर आणि काही पूर्ण आता खाली घाट गेले. पाण्याचा फोर्स कमी आहे म्हणून ठीक आहे, पावसामध्ये यायचं आलं तर. पायरी मार्ग होता असेल नाही अशी अडचण मला. हां मला ना हा किल्ला आता पडदा विसापूर किल्ल्याची आठवण होते, कारण की तो पण असं ट्रेन आपलं ट्रेन नाही बरोबर असंच होतं. आता ऑलमोस्ट आपण पोचलोय. वरती तुम्हाला पूर्ण कातळ दिसतोय, म्हणजे तो किल्ल्याचा भाग आहे. तटबंदी मला म्हणावी लागेल असं वाटतं मला त्याला, कारण की आता वरती गेल्याशिवाय मला समजणार नाही. थ्रिलर बघा इथला, जर कोणी एकटा जायचं बघूनच घाबरेल. आता थ्रिलर आहे इथे. जर मी वाचन करत असताना मला एक गोष्ट समजली या किल्ल्याबद्दल. तर हा किल्ला पूर्णतः बांधलेला नाही आहे, म्हणजे अर्धवट बांधलेला असं कदाचित म्हणावं लागेल. कारण की हा किल्ला एक देखरेखीसाठी, म्हणजे इथल्या आजूबाजूच्या भागांवर टेहाळणी करण्यासाठी बनवलेला होता. त्याच्यामुळे पूर्णतः बांधलेला किल्ला नाही आहे आणि प्रॉपर बांधलेला हा किल्ला नाही आहे. तरी पण भारी वाटतंय. मला वाटलं पहिलं नाव ऐकून हा किल्ला इझी असेल ट्रेक करायला, पण जसं जसं वरती चढतोय ना, थोडासा हार्ड बनावं लागेल हा किल्ल्याला चढण्यासाठी. कारण की जे नवीन ट्रेकर्स असतील त्यांनी हा किल्ला निवडावा, मी तर बोलतोय. त्यांच्यासाठी हा खूप नवीन असतील त्यांच्यासाठी हा ठीकठाक असेल. डायरेक्ट रायगड या किल्ल्यावर उडी मारू नये, इथून सुरुवात केली तर माझ्या मते बरं होईल या किल्ल्याची. चला पटापट निघूया आपण. इथं बघायला गेलात ना, ते राहिला बॅग थोडा स्लिपी भाग आहे. काम कर राहुल, बॅग दे इकडे. कॅमेरा घेऊन तू पडशील पुढचा. आमचा कॅमेरामॅन झालंच बघा. त्या काळच्या महाराजांच्या काळातल्या माणसांची फिटनेस कशी असेल यावर नाही अंदाज बांधता येतो. याच्यासाठी बोलतोय, हप्त्यातनं एक तरी ट्रेक करा. बघायला गेलं ना, आपण ऑलमोस्ट पोचलोय. 2 मिनिटं फक्त इथून किल्ल्याच्या वरच्या भागावर आपण जाऊ. नंतर दे लास्टला. 5 मिनिटं देतो नंतर मी लास्टला.
येताना ना मी बोलेन चांगले शूज, आणि त्या शूजला ना चांगली ग्रीप असेल ना तरच या. चांगल्या प्रॉपर चप्पल घाला, कारण की इथून थोडंही सटकलं ना हातपाय डायरेक्ट तोंडावर दात फुटतील तुमचे. हा सीन आहे इथं. आणि कारण की इथे एवढे मोठे मोठे दगड आहेत ना, थोडंही चुकलं ना अंदाज आपला झालं मग. आता एवढी चढाई करून आपल्याला महादरवाजा दिसतोय समोर. थोडासा मधला टप्पा खूप हार्ड होता, कारण की उभाच्या उभा होता. आपण पोचलोय महादरवाजापर्यंत. आणि इथला बघायला गेलं तर थोडंफार अवशेष आपल्याला दिसतात इथे. हा दरवाजा इथून जायचं, इकडून काय इकडून? काट्यात वरती कात्री का हे कर्दीचं झाड आहे. आपण कितीही बोललो ना चल हा गड असाच सर करू, पण कोणताही गड थोडा तरी घामटा काढतोच का? हे लक्षात ठेवा. किती आपण बड्या मारते, कोणताही गड थोडा तरी घामटा काढतोच. घामटा हा तसा निघाला हा पाहिजे. तर ह्या गडानं पण आमचा, ह्या गडानं सुद्धा आमचा घामटा काढलाय. थकवा आहे, पण तो थकवा थोडा टाइम दूर होणार आहे. हर हर महादेव, महादेव, जय भवानी, जय शिवराय. जय शिवराय. ऑलमोस्ट आम्ही वरती गड सर केला आहे. हो का, थोडंफार जे काही खाण्यासाठी सामान आणलेलं ते थोडंफार आम्ही जरा खातो आहे. तर आम्ही आता वाजलेत 1:30. आम्ही 12 वाजता चालू केलेला सर करण्यासाठी, म्हणजे आम्हाला जवळजवळ 1.5 तास लागला. म्हणजे ज्याप्रमाणे आम्ही थोडाफार टाईमपास करत आलो, आमचं व्हिडिओ शूट करायचं तर थोडा आमचा टाईम गेला तिथे. तर जवळजवळ नाही ना बोलता तुम्ही 40 ते 50 मिनटात हा किल्लावरती सर करू शकता. बघा राहुलचा फुल जमलं. हा थोडंफार नाश्ता करून पूर्ण किल्ला फिरणार आहोत आता. तिकडे वाटतं 7%. हा नंतर येऊया या. इथं गावात आहे. अरे कुठे कोणत्या किल्ल्यावर नाही आहे, बाजूबाजूला अशा. हे किल्ल्याचं मुख्य आकर्षण आहे. इथंच आहे ना बालेकिल्ला. कुठे दाखवला? इकडे इकडे. आणि मग हा इकडे जाते वाट. टाक्यांची कुठे आहे? इकडे आहे. आता आम्ही जस्ट महादरवाजा चढून खालच्या साईडला आलोय. तर इथं एक तळावासारखं दिसतंय. मी पाणी टाका एका तळावा माहित नाही, मी तळावा दिसतंय असं मोठं. इथे हे बघा खाली दिसतंय. तर आम्ही पुढे जातो. पुढे काय मी पुढे इथं बोर्ड लावलाय 7 पाण्याचे टाके इथे खाली आहेत. तर त्या बघतोय इथे खाली. चला या मागून मागून या. सावकाश या तुम्ही.
हे बघा इथं बोर्ड लावलंय, वरती बालेकिल्ला आहे, इकडे पठार आणि 60%. तर आपण पहिले 60% बघू पाण्याचे, नंतर आपण वरती बालेकिल्ल्याकडे जाऊ. तुम्हाला मगाशी बोलू ना वरती तलाव असेल कदाचित, तर नक्की ते तलावच आहे, तर आपला अंदाज चुकत नाही कधी. तर हा तलाव आहे इथे. तिकडे आहे दादा, कारण की इथे खूप फुल बोलले होते. हा इकडे रस्ता गेला, तिकडून एक रस्ता गेला, इकडे एक रस्ता गेला. 60% आहे कुठे ते समजत नाही. आले काय इकडे जाऊन तिकडे फेरी मारून येऊया. जाऊन इकडे चल. या रोडला असल्या पाहिजे, कारण की जंगल खूप वाढलं ना, त्यामुळे अंदाज येत नाही कुठे काय आहे. किल्ल्याचं मुख्य आकर्षण म्हणजे 60% पाण्याच्या. 1 2 3 4 5 6 7. अरे जास्त वाटत मला, हे दगड मध्ये टाकलेत का जास्त. खाली होते जातो खाली 4 5 6 8. येताना पाय पाण्यात टाकून तर लहान पोरांना खिदळत बसू नका, बघायला गेलं तर पायाची उंची अंदाज येत नाही. फीट 7 फूट उंच आहे. सगळं दिलं काय माहित नाही आला, दिलं चुकीचं आहे की खरं आहे. तरी जेव्हा हे सुकल ना, हे सुकल्यावरच समजेल किती फूट चालू आहे. हा 7 फूट मध्ये समजून जा ना. माझी उंची जास्त आहे, माझी उंची जास्त. चला आता हे बघून इथला खालचा एकदा सीन बघूया आणि डायरेक्ट आपण जाऊया बालेकिल्ल्याकडे. जसं आपण खालून 7 पाण्याचे टाके बघून आलो ना, तसं वरती येताना तर अजून 2 टाके दिसतात पाण्याचे. तर ते इथे हे काय यार, ते कोसळलं काय. नाही काय माहित नाही बाबा. इकडून जाऊया. बालेकिल्ला कुठं वरती दाखवलं ना, इथूनच वरती झाला. इथून असा रस्ता. हे तुम्ही बघता ना खाली, या वैतरणा नदी मोठी पूर्ण आपल्याला वरतून दिसते बघा. तर तिकडे बघ राहुल, तिकडे बघ. हे बघा केवढी मोठा. अरे वा जबरदस्त सीन आहेत लावा ना. सीन बघ ना, इकडं जा खतरनाक. हे कुठपर्यंत गेले ते, कुठला हायवे आहे तो, काय नदीवरनं गेलाय. आत पाण्याचे टाके बघून, त्या 2 टाक्या बघून इकडचा सीन हा बघा. या साईडला वैतरणा नदी इकडून जाते आणि इथूनच सरळ आपल्याला बोर्ड दिसतो, तो सरळ बालेकिल्ल्याचा. आता आपण बालेकिल्ला बघायला जाऊया. हा हा डायरेक्ट
गडाच्या मुख्य आणि मोजक्या ठिकाणी बांधण्यात आलेला बालेकिल्ला हा वैशिष्ट्यपूर्ण बांधण्यात आलेला असल्याचे निदर्शनास येते. आणि हा आहे बालेकिल्ल्याचा भाग. ऑलमोस्ट सर्व गेलं आहे, थोडेफार काही अवशेष आहे तिथे. आणि आपल्याला एक मंदिर दिसतंय. इथे पूर्ण गडाची माहिती आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता. इकडून पण आहे. मंदिरात जाण्याच्या आधी आपल्याला इथे एक अजून एक टाका दिसतंय. मे बी पाण्याचं टाके आहे का काय समजत नाहीये. पूर्ण खाली आहे, पाणी भरलं पण नाही. टाकाच असावा मे बी. तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मंदिर आहे इथे. थोडं दर्शन घेऊया आपण मंदिराचं. इथे थोडी विश्रांती करूया. तुळस पण आहे चांगला. साधारणतः चौकोनी आकाराच्या बालेकिल्ल्याचे बांधकाम करताना शुष्क पद्धतीच्या बांधणीची पद्धत दिसून येते. सदर बांधकामासाठी बहुतांश ठिकाणी ओबडधोबड तर मोजक्या ठिकाणी घडीव चिऱ्यांचा वापर पाहायला मिळतो. उलट सुलट आहे पूर्ण. 7वा पॉइंट आहे बघ. गेलंय काहीतरी आहे. उतरताना सणासन जाऊया कुत्र्यासारखं. कुठं आहे हे बाबा? काय आहे? तर ऑलमोस्ट आमचा तांदूळवाडी हा किल्ला फिरून झालाय. खूप मजा आली हा किल्ला सर करताना आणि त्यातले थोडेफार अडथळे आम्हाला खूप थकावट आणणारे होते. खूप मजा आली. थोडीफार पावसानं आम्हाला साथ दिली कारण की मध्ये पाऊस आला त्यामुळे थकवा थोडा कमी झाला. आणि इथं बघायला गेलात ना पूर्ण जंगल वाढलंय, झाडं झुडपं, त्यामुळे ना अर्धी वाट तर काही दिसत नाहीये कुठे काय आहे. तरी पण आम्ही थोडेफार शूट केलंय, ते तुम्हाला नक्की आवडेल. ज्या ज्या काय काय पॉईंट्स आहेत इथले किंवा ज्या ज्या जागा आहेत त्या आम्ही कव्हर करू नाही शकलो तर त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो कारण की खूप जंगल वाढलं इथे. तर
असेच व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. त्यामुळे असा तुमचं प्रेम राहू द्या कायमस्वरूपी. आज माझ्याबरोबर माझा मोठा भाऊ आलाय. तर दादा कसं वाटलं येऊन इथे? एक नंबर, अप्रतिम. खरोखरच शब्दात सांगता येईल असं का म्हणजे भरपूरच कमी आहे, पण शब्द अपुरं पडतील. पण एक तुम्हाला विनंती करतो की खरोखरच हा माझा भाऊ म्हणजे एक शिवप्रेमी आहे. त्याने पूर्ण म्हणजे आता छत्रपती शिवाजी महाराजांची अशी अनेक पुस्तकं आहेत. त्या पुस्तकांच्या द्वारे अभ्यास करत अनेक गड किल्ले जे आजपर्यंत गुपित आहेत, शिवछत्रपतींचे असे गड किल्ले आहेत, लोकांना क्वचित त्याच्यातलाच हा एक गड किल्ला आहे. त्या गड किल्ल्याचं नाव आहे तांदुलवाडी म्हणजे तांदुळगड. पण एक खरोखरच म्हणजे मनाला प्रसन्न करणारा असा एक गड किल्ला. थोडा त्रास आहे चढण्याचा, पण एक चढल्यानंतर पण प्रवास करत असताना तुम्ही शक्यतो ह्या पावसाच्याच सीझनला प्रवास करा, एक हवामानाचा अंदाज करून. पण हा एक म्हणजे आमचा एक लाडका भाऊ निखिल गोताड, त्याचं यूट्यूब चॅनल आहे, तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. पण त्याचा एक जिद्द आहे त्याची, एक म्हणजे त्याचा एक स्वतःचा एक ध्यास आहे की या पवित्र महाराष्ट्राचा, शिवछत्रपती रायांचा हा पवित्र महाराष्ट्र आहे, त्यांचे गडकिल्ले आहेत, ते गडकिल्ल्यांची त्याला जशी शक्य होईल त्या पद्धतीने तो माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो यूट्यूब मार्फत. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा आणि त्याला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. चला मंडळी, तर मित्रांनो आपण परत लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका थरारक दृश्य घेऊन तुम्हाला मी येत आहे. कारण की आता मी सांगणार नाही, ते खूप गुपित आहे. असा एक किल्ला तुम्हाला मी दाखवणार आहे, ते बघून तुम्ही थक्क व्हाल. म्हणजे असा एक किल्ला जो माझ्या दृष्टीने कसा दिसतो खूप कमी लोकांना माहिती आहे. तर भेटू लवकरच. तोपर्यंत जय शिवराय. जय शिवराय. जय